चहा पाणी कधी आहे का चौकात? कधी आहे का चहा पाणी सांगायची पण सांगितलं पाहिजे हो. त्यानं कधी तुम्हाला चहा पाजलाय का? आजतागायत हे आमच्या गावचे सगळ्या पोटराशीने नाही नुसतं राबवून घेतलेले लोक ते त्यांना तिकीट कवा दिलेलं नाही हे महत्वाचं गावातलं म्हणजे गावात निवडून आणलंय. म्हणल्यावर आम्ही त्याला करणार ना. गावात मुलगा संपर्क आहे 10 वर्ष गेली त्याची बर पहिली पंचायत समितीला लढलेला माणूस आहे तो. वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे का त्यांचं व्यवस्थित आहे. बर सर्व समाजाला समजून घेणार ते आणि गरजूंना त्यांना माहिती आहे गरिबीतनं वर निघालेलं आहे. चालून घेते ती. गरिबीतनं वर निघालेले आहेत ते त्यामुळे किसन फुलारी आमची सगळी त्यांची माणसं. बर हो ना. किसन फुलारी बर कसं कमळ. माणूस कसा आहे तो? माणूस एक नंबर आहे. सर आहे बर हा तसं काय आता गावात वातावरण म्हणल्यावर जरा फुलारीत राहणार. फुलर आहे का हो फुलर चांगला माणूस आहे. तसा विषय नाही गाव ती काय म्हणते उघड सांगताय ना उघड सांगताय ते कमळाला द्या म्हणून हा कमळ बर हा. कमळावर टीका करायला असू द्या काय बी असू द्या काय बी असू द्या काय बी करू द्या. करण्याबद्दल कोणाचं काय नाही हे काय करण्याबद्दल कोणाचं काय नियोजन नाही हे काय ऐकून घ्या. गोरगरिबाला त्यांनी वर निघल्यात गोरगरिबाला त्यांनी वर काढणार आहेत. यासाठी ना आम्ही धन्यवाद किसन फुलारे कमळ बस काय नवीन आहे का कमळ? नवीनच आहे. शरद पवार नवीनच आहे. तुमच्या म्हणणं काय करायचं? नवीनच आहे. दृष्टिकोन समजा चांगला आहे. समजा आमच्या गावातले संबंध आमचे समजा चांगले आहेत. बर हा त्यासाठी आम्ही मत त्यांना गावात फक्त कमळ फक्त ह्या गावात काय चालणार वनवे चालणार काय लोकांनी हे आहे. असू द्या असण्याबद्दल काय असण्याबद्दल काय मनातच सांगते असू द्या नाही ती. असण्याबद्दल काय नाही त्यांना व्यक्तिमत्व आहे. घरातली एक दोन जर तिकडे गेली तर एक दोन इकडे जाणारच आहे ते. प्रत्येकाला बोलावं हा, असं लागतंय आहे. ना. प्रत्येकाला बोलावं. माणूस आहे त्यामुळे आम्ही दिलं नाही. काय म्हणलं कमळ त्याला गरिबीचं नाव आहे. लोकांची अडीअडचणीला जातात का ते? जाते. नमस्कार, मी अमर तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण पाहता महाराष्ट्रभरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका खरं तर बिगुल वाजले गेलेला आहे आणि खरं तर प्रचाराचा आज अंतिम टप्पा म्हणलं जाणारा आज 5 तारीख आहे. आजच्यापासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका प्रचाराचा शेवट आहे. ह्याच अनुषंगानं माळशिरस तालुक्यामध्ये असणारे तांदूळवाडी पंचायत समिती गणामध्ये मी आलो. या तांदूळवाडी पंचायत समिती गणाचा जर आपण विचार केला तर या पंचायत समिती गणामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी लढत आहे. राष्ट्रवादीकडून जाधव असतील आणि भाजपकडून या ठिकाणी वैशालीताई असतील ती उमेदवार आहेत. तर आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहे. तांदूळवाडी पंचायत समिती गणामध्ये मी आलोय. त्या तांदूळवाडी गावामध्ये इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय नाव काय? माझं नाव शामराव मैफुटी दांडोरे. कसं वातावरण आहे इलेक्शनाचं? इलेक्शनाचं काय आता दोन्ही पार्टी आहेत त्या. बर तर त्यातनं काय होईल ते होईल आता काय. बर पुन्हा हवा कुणाची आहे? भाजपनं नेट केलं म्हणे इकडं. ना दोन्ही सारखीच आहेत. बर 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 राष्ट्रवादी काय आहे काय? राष्ट्रवादी हा. तुतारीच ना दोघा जरी आहे. बर दोघाच वेळ बर आणखी काय भाजप तसं काय सांगता येत नाही दांडवडीत कोणच सांगू शकत नाही. बर 100-200 मतांना इकडे तिकडे दोन्हीकडे कोणीकडे. बोलाई काय चाललंय? काय नाही बंद करायला होय खूप बंद कसं आता सभा आहे. काय चाललंय? काय नाही वाटत. काय म्हणते वातावरण? वातावरण आहे काय दोन्हीची पळते ती त्याला काय कोणाचं हाय पळते ती दोन्हीची बी खचून चालू आहे. चाय उचल कोणाचं आहे? दोन्ही पार्ट्या पळतात हो. कोण तुम्ही? राष्ट्रवादी आणि भाजप. बर शेवट आले आता शेवट जरी आलं तरी दोन्ही खचून चालू आहे काय नाही. खचून चालू आहे. जाधव का फुलर आहे? तसं काय आता गावात वातावरण म्हणल्यावर जरा फुलारीत राहणार. फुलर आहे का हो फुलर चांगला माणूस आहे. तसा विषय नाही गाव लेवलला. बर फुलर या गावचा हां बर बर माणूस कसा आहे काय? चांगला आहे शिक्षक आहे. बर येईल वाटतंय अंदाज काय काय यावं गरिबीतला आहे माणूस. बर येईल वाटतंय बर बर चालतंय. म्हणजे भाजप बंद नाही बर नेते बोलतील आमचे बोला सगळी अहो नेते बोलतात आम्ही कार्यकर्ता. काय चाललंय वातावरण? वातावरण चांगलं आहे. पुन्हा काय चांगले कमळ का कमळ राष्ट्रवादी आहे ते दोन्ही माणसं म्हणून राष्ट्रवादी नेतच तेवढं राहिले ते जनता नाही राहील. का कमळाकडे सगळं गडी आहे ती कोण आहे गाव उमेदवार कमळ? जाधव आणि फुलारी सर.
तालुका पंचायत समिती. तुला काय आपण जनसंपर्क लोकांमध्ये मुलगा संपर्क आहे 10 वर्ष गेली त्याची. बर पहिली पंचायत समितीला लढलेला माणूस आहे तो. बर बर आता काय होईल आता फक्त कमळ बघ ह्या गावात काय चालणार वनवे चालणार काय लोकांनी नाही आलं तर काय करायचं मिशनीमुळे नाही ओढली कमळ ओढली कमळ. मग काय काय म्हणलं काय झालं कमळ कमळ बस काय आता नवीन आहे का कमळ? नवीनच आहे. शरद पवार नवीनच आहे नवीनच आहे नवीनच आहे कमळ कोण आहे कोण आहे आम्हीच आहे कमळ किसन फुलारे आमची सगळी आमची माणसं बर कोण आहे किसन फुलारे बर कसं कमळ. माणूस कसा आहे तो? माणूस एक नंबर आहे बर हा एक नंबर माणूस आहे दृष्टिकोन समजा चांगला आहे समजा आमच्या गावातले संबंध आमचे समजा चांगले आहेत बर हा त्यासाठी आम्ही मत त्यांना गावातला माणूस आहे त्यामुळे आम्ही त्याला देणार काय म्हणलं कमळ वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे का त्यांचं व्यवस्थित आहे. बर सर्व समाजांना समजून घेणार ते आणि गरजूंना त्यांना माहिती आहे गरिबीतनं वर निघालेले आहे गरिबीतनं वर निघालेले आहेत ते त्यामुळे त्यांना गरिबी जाणव आहे. लोकांची अडचणीला जातात का ते जाते धन्यवाद आणि त्यांनी ऐकून घ्या गोरगरीब त्यांनी वर निघल्यात गोरगरिबाला त्यांनी वर काढणार आहेत ह्यासाठी ना आम्ही धन्यवाद किसन फुलारे बर आम्ही धन्यवाद आहे त्यांच्यासाठी आणि आमचं एक मत आहे आमचं त्यांच्यासाठी एक मत आहे आमचं हा पुन्हा इथे पंचायत वगैरे असेल ना हे लोकशाही पद्धत आहे त्यामुळे आम्हाला जे मत असेल ते आम्ही देणार आणि उघडपणे सांगणार कारण का कुणी काही सुद्धा हे करणार नाही. थोडं राष्ट्रवादी आहे असू द्या असल्याबद्दल काय असल्याबद्दल काय असू द्या असल्याबद्दल काय नाही त्यांना व्यक्तिमत्व आहे घरातली एक दोन जर तिकडे गेली तर एक दोन इकडे जाणारच आहे ते असं आहे. प्रत्येकाला बोलायचा हक्क आहे. ती काय म्हणते उघड सांगताय ना उघड सांगताय ते कमळाला द्या म्हणून हा कमळ ओनली वन कमळ कमळावर टीका करायला असू द्या काय बी असू द्या काय बी असू द्या काय बी करू द्या. करण्याबद्दल कोणाचं काही नाही हे काय करण्याबद्दल कोणाचं काही नियोजन नाही हे काही करणार राजकारण आहे शेवटी. महत्वाची गोष्ट आज तागायत हे आमच्या गावचे सगळ्या पोटराशीने नाही नुसतं राबवून घेतलेले लोक आहे ते त्यांना तिकीट कावा दिलेलं नाही हे महत्वाचं गावातलं म्हणल्यावर गावातल्याला आणणार किशावर हाही कळतंय कमळ हा येईल वाटतं 100% येईल वाटतंय का नवं यायलाच पाहिजे. बर हा राष्ट्रवादीने जोर केला काय त्याच्या हिशोबानं असतंय बर पण आम्ही 100% म्हणतोय कमळ येणार आणि यायलाच पाहिजे. लोकांना उमेदवार नाही म्हणते तुमचं जरा कोण म्हणलं लोकातला उमेदवार नाही कोण म्हणलं एक पंचवार्षिक लढलाय बाबा पंचायत समितीला थोडक्या मतानं गेलाय बर हा त्याबाहेर येईल काय 100% येणार भाजपचा टीका करतो नाराज आहे ते लोक तसं काय नाही कोण सुद्धा नाराज नाही बर येईल काय 100% बर कोण आहे उमेदवार उमेदवार फुलारे मॅडम आणि चंद्रकांत कसा माणूस एक नंबर माणूस आहे गोरगरिबाला धावून जाणारा माणूस आहे जनसंपर्क आहे का? 100% जास्त लोखंडे लोखंडे लय येते काय तो लोखंडे लय येते काय ते दोंडवाडीला पण लोखंडे बर बर दोंडवडे बाळवणी बावकी बर बर काय म्हणतंय वातावरण इलेक्शनचं भाजपचं बरं आहे की काऊ का म्हणजे आमचं मालक आहे का तुम्ही हा कसं काय म्हणलं काय काय नाही हे जनतेचं कौलच तसं आहे तर बर इथं आता कोण काँग्रेस म्हणलं कोणी काय बी म्हणतंय घेऊ पण इथं वातावरण दिसताना तसं दिसतंय ना बर त्याच्यामुळं जरा बरं आहे तर म्हणजे आणि स्थानिक उमेदवार आहे ना कोण फुलारे कसा आहे माणूस ते नाही लेडीज असल्यामुळं संपर्क आहे का हाय त्या ते नेहमी माणसातच आहे ते बर बर सर ते असल्यामुळे जरा म्हणते सरचं नाही विषय ते कार्यकर्ता चांगला आहे हो बर नेहमी कोणाची बी अडचणीला उभा राहतोय ना ते बर मला अडचण जाऊन जाणार धावून जाणारा माणूस आहे तो चांगला कसं राष्ट्रवादीला भाजप ते नाही इथं आमच्यातनं तर भाजपला लीड जाईल आता लीड जाईल भाजप लीड जाईल हो खरं का भाजप लीड जाईल काय माहिती आहे इथं हा इथे आता गावातला शेवटी ना बर आम्ही मस्त राष्ट्रवादीचा असून बी उपयोग नाही भाजपला लीड जाईल बर राष्ट्रवादी माणसं तुम्ही पण भाजपला लीड जाईल बर मग माणूस आहे म्हणाय मग चांगला काय डेप्युटी सरपंच आहे तुम्ही? माझी डिटेल्स तुम्हाला सगळं माहित आहे म्हणाय मग भाजप इथनं लीड जाईल बरं. आता पुढचं बाकी या गावाला आम्ही काय सांगू शकतो बर बर बर
त्यामुळे बसून भाजप कसं होईल काय काय ह्याने सांगितलं ती बघ आता काय मला ह्याला काय तुमचं कौल सांगा भाजप आहे का राष्ट्रवादी बस काय वेळ आमचं पूजेला गेलता होय हां बरं बरं काय रामायण बसले काय दरम्यान बसले कसं चाललंय काय नाही नाही बरं आहे चांगला कंबळला चांगला पुन्हा चांगलं कंबळ राष्ट्रवादी नेट केले पूर्ण नाही खोटाई हा खोटाई खोटा आहे कोण आहे उमेदवार कमळा फुलारी सर नाही म्हण माणसात म्हण माणसात गरज नसते हा माणसात आहे ना बरं बरं येईल वाटतं का हो होय राष्ट्रवादी ते मधन्यान म्हणून नाही हा खोटाई सगळं वार ह्याच आहे सगळं भाजपचं आहे बर हा आतनं म्हणते म्हणून वर्ण मान लागली तर आत नाही काय नाही खोटाई हा खोटाई बर काय निवडणुकीविषयी चर्चा चालू आहे बोला की. कोण येईल काय आपलं भारतीय जनता पार्टी चंद्रकांत जाधव आणि फुलारी मॅडम येते का हो भाजप देश नाराज आहे तुम्ही कसं काय खुश आहे देश कशाने नाराज आहे हा म्हणजे काय कारण मग ती लोक महागाई केली सोनं मागवलं काय महाग नाही काय नाही सगळं वाढलेलं आहे बर मजुरी वाढली परत तुमचं सगळं पगार वाढलेत बर मग कशामुळे नाराज आहेत काय लोक नाराज नाहीत म्हणजे राष्ट्रवादीनं बी इथं म्हणजे जोरदार राहिली बरं राष्ट्रवादीचा जोर कसा आहे भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे का नाही बरं लाडकी बहीण योजना बर गोरगरिबांना मोफत धान्य बर मुलींना SD प्रवास मोफत बर आणि 60 वर्षाच्या पुढील जी महिला आहेत त्या बरं. पुरुष आहेत त्यांना SD मोफत मिशनीवर येते म्हणते भाजप मिशनीवर येत नाही आणि काय नाही बर ही लोकांची हे आहे म्हणजे गैरसमज आहे मग इथं काय होईल आता इथं चंद्रकांत जाधव आणि फुलारे मॅडम चांगल्या मताने निवडून जातील उमेदवार कसं आहे तुम्ही दोन्ही चांगले आहेत उमेदवार जनसंपर्क नाही म्हण जनसंपर्क आहे नाही असं नाही बरं. गेल्या वेळेस दोन्ही पण उभं राहिली होती ह्यावेळेस चांगल्या मताने येतील बर असं आहे. येतील का हा का बोला काय होईल भारतीय जनता पार्टीचा चांगल्या मतानं इथं विजय होईल जिल्हा परिषदेला पण आमचं तांदळवाडी गाव बर चांगल्या पद्धतीनं मतदान करणार आहे चांगल्या पद्धतीनं आमच्या गावानं आम्हाला कार्यकर्त्यांना चांगला सपोर्ट दिलेला आहे बर दोन्हीही उमेदवाराला आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या मतानं निवडून देऊ पुढे राष्ट्रवादी राष्ट्रवादी तालुक्याच्या मर्यादित राहिलेले बर राष्ट्रवादी जुनी जरी असली तरी सोलापूर जिल्ह्यात फक्त राष्ट्रवादीचं 36 नगरसेवक आल्यात सोलापूर जिल्ह्यात भाजपचा महापौर आहे बर त्यामुळं महाराष्ट्रात सरकार भाजपचं आहे बरं. देशात सरकार भाजपचं आहे त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं हिथलं उमेदवार चांगल्या मताने हिथली जनता जिल्हा परिषदेला निवडून देणार आहे आणि हिथला विकास ही भारतीय जनता आहे बरं. तर ही अफवा आहे त्या जनता हुशार झालेले गोरगरीब जनता आज लाडक्या बहिणीचं 1500 रुपये बरं. PM-चं 2000 रुपये काय होईल भारतीय जनता पार्टीचा इथं जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला सदस्य दोन्हीही सदस्य चांगल्या पद्धतीने हिथली जनता निवडून दी कस काय काय म्हणते वातावरण वातावरण चांगलं आहे कोणाच चांगलं सगळं चांगलं भाजपचं काय हो भाजप हा सगळी नाराज आहे ती म्हणून भाजप. नाही भाजपनं सगळी कामं केली ती काय केली काँग्रेस राष्ट्रवादीवरच नाराज आहे ती लोक त्यांनी ह्या 40 वर्षात काहीच काम केलं नाही काँग्रेसने देश बनवला सगळं काय सुद्धा बनवलं नाही तुम्ही आधी फाटी काँग्रेसची ओढत होते. नाही पहिल्यापासून भाजपचा कार्यकर्ता आहे मी कट्टर कार्यकर्ता भाजपचा आहे बर हा तळ्याची कामं रोडची कामं लाडक्या बहिणीचं पैसे लाडकी बहीण आता चालू झाली आता चालू झाले पण सगळं पण आता फुकट गहू आहे तांदूळ आहे काँग्रेस बी देत नाही काँग्रेसनं रुपया कावा दिला नाही आता रामभाऊ सातपुते ऑपरेशन करतंय मागल त्याला DP देतंय नळाचं पाणी आता येणार आहे बर हा मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे बर सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहे इथं काय होईल आता कोण उमेदवार आहे तुमचा इथं फुलारी मॅडम बसेल का हो बसणार 100% जनसंपर्क नाही म्हणते त्यांचा कशाचा जनसंपर्क भरपूर जनसंपर्क आहे बर हो कोण म्हणतं जनसंपर्क नाही श्याम मोहिते पाटलाचा जनसंपर्क नाही मोहिते पाटला जिल्हा ही राष्ट्रवादीचा काय करायचं राष्ट्रवादीचं असून कामापुरती येते ती त्यांना सत्ताच सोडू वाटत नाही बरं आज मला सांगा 40 वर्ष ज्या लोकांनी काम केलंय त्या लोकांना तिकीट द्यायला काय होतंय बर ह्यांच्याच घरासारखं तिकीट
मग ह्यांनाच कुठेवर निवडून आणायचं ह्यांच्या सतरंच्या चपल्या कुठेवर उचलायचे आपण बर आपल्याला बी काय तर स्वाभिमान पाहिजे आपण बी काय पाल पडत नव्हतं म्हणे विरोधकात. कोण म्हणतो पाल ह्या दानाजी चव्हाणानं पाल पाडले या तांदवाडीत पहिला एसबीच्या कार्यकाळातला मी एसबी पाटलाच्या कार्यकाळातला मी कार्यकर्ता आहे. बर पाल टाकले. हो एस बी पाटील ज्या वेळेला इथं तांदवाडी सुरुवातीला आले त्यावेळेला इथं भीती होती बर. तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक मी उखरंड्यावर पाल टाकून सभा घेतली होती. बर हो पण मी त्यांना हार गेलो नाही. पाटील जरा हे करते दंडलशाही. दंडेलची आता पुन्हा दंडेलशाही करायची आहे का? बर हो आता नाही मिळतात. हे अजिबात नाही हे आता काय नुसतं ह्याचा ते म्हणा बागलबुवा चाललाय ह्यांचा मोकळा. बर खरं आहे का? खरं आहे नाना मंत्री खरं आहे. काय काय वातावरण काय वातावरण एक नंबर आहे. नवीन हा एक नंबर वातावरण आहे. बर हां कसं होईल काय कसं साधारण आमचं सीट झाली 24 ते 23 मतांनी निवडून. कुठलं तांदूळवाडी. हां तांदवडे फुला हां ही दोन्ही मिळूनच 24 मतांनी लेट झाला. कशा आहे ते संपर्क कसा आहे? एकदम एक नंबर संपर्क मधने बी आहे म्हणे आहे ती होय आहे ती हा? होय काय होईल भाजप भाजप बसणार. बर हां काय होईल भाजपच येणार आहे. का भाजप हा भाजपची कामं चालू आहे ती भाजप कामं करतंय. बर सगळ्यांचं सर्वसामान्य लोकांचा विचार केला जातोय. बर त्याच्यामुळे सगळ्या गावाचं राष्ट्रवादी आहे पुढं. पुढं आधी होती बर ती पण भाजपमधूनच गेलेले आहे. आता काय राष्ट्रवादीच काय राहिलेलं नाही राहणार बी नाही. कोण उमेदवारी पंचायत समितीची? पंचायत समिती वैशाली किसन फुलारे. बर आहे जनसंपर्क. हो भरपूर आहे. बर काय होईल भाजप आहे ना. का भाजप भाजप विकासाची कामं करते भरपूर. शरद पवार राष्ट्रवादी पुढे आहे आणि कसं काय नाही मग कशात पुढं आहे तिथं. कशात नाही पुढं आहे. बर इथं भाजपनं केलेली विकास कामं ही जनतेला मान्य आहेत. त्यामुळं भाजप ही सत्तेत माळशिरस तालुक्यात भाजपचं कमळ फुलणार बरं. हे निश्चित आहे. कारण भाजप हा काम करणारा पक्ष आहे आणि विकासाच्या जोरावर या जनतेनं भाजपला स्वीकारलेला आहे. त्यामुळं भाजपचा विजय हा निश्चित आहे. रामभाऊला मग रामभाऊ हा आमच्यासाठी म्हणजे आरोग्यदूतच आहे. एखादं मध्ये विधानसभेला हां विधानसभेला काय थोडी गफलत झाली असेल. ह्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या पिलीव गणामधून त्यांना थोडं मताधिक्य कमी मिळालं. कारण की इथं थोडा अपप्रचार झाला गेला. रामभाऊची कामं असून सुद्धा त्यांनी आमदार कसा असावा हे त्यांनी त्यांच्या कामातून 5 वर्षाच्या कामातून सिद्ध करून दाखवलं. आणि आता दीड वर्षापासून जे आमदार आहेत त्यांचं काम जनता पाहत आहे. त्यांना कामाची संधी म्हणजे काम करत भाजप येईल. हो काय होईल होईल चांगलं होईल. काय खरं तर या तांदूळवाडी पंचायत समिती गणामधील तांदूळवाडी या गावातल्या नागरिकांच्या खरं प्रतिक्रिया होत्या. आपल्या सर्वांना माहीत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपण जर म्हटल्या तर सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याची निगडीत असणाऱ्या निवडणुका आहेत. या निवडणुकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची खरं तर कामं होतात. त्या तांदूळवाडी गावातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण तांदूळवाडी पंचायत समिती गणामधून भाजप आणि राष्ट्रवादी अशी लढत आहे. फुलारे विरोधात जाधव अशी लढत आहे. येणाऱ्या 9 तारखेला आपल्याला कळले तांदूळवाडी पंचायत समिती गणामधून भाजप येईल का तुतारी येईल. MH मराठी न्यूज तांदूळवाडी.